नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता सतीखंड अध्याय क्रमांक 23 भक्ती महात्म्य नवविधा भक्ती. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, अशा प्रकारे शिवजींसमवेत प्रदीर्घ काळ विहार केल्यावर संतुष्ट झालेली सती पुढे कामविरक्त झाली. एके दिवशी ते दोघे एकांतात बसले असताना तिने भगवानांना नमस्कार केला आणि म्हणाली, प्राणनाथ, तुम्ही दीनांचा उद्धार करणारे आहात, करुणासागर महायोगी आहात, समस्त विश्वाचे स्वामी आहात. तुम्हाला नमस्कार असो. हे प्रभो, तुम्ही परमपुरुष आहात, सत्व रज तम यांच्या पलीकडचे आहात, निर्गुण आणि सगुण या दोन्ही अवस्थांचे साक्षी आहात. तुम्ही मला पत्नी म्हणून स्वीकारले, माझे सर्व कौतुक पुरवले, मला तुमच्या पावन सहवासाचा आनंद दिलात, त्यामुळे मी धन्य झाले आहे. आता माझे मन संतुष्ट होऊन या सुखापासून निवृत्त झाले आहे. आज माझ्या मनात ज्या योगे निरतिशय सुख प्राप्त होते, जीवांचा संसार दुःखांपासून अनायासे उद्धार होतो, त्या परमतत्वाविषयी जाणून घेण्याची इच्छा उत्पन्न झाली आहे. तरी कृपा करून माझी जिज्ञासा पूर्ण करा. आदिशक्ती दाक्षायणीने लोकांच्या कल्याणासाठी शंकरांकडे आपली इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे ते अतिशय प्रसन्न झाले व म्हणाले, प्रिये, मी तुला सर्व सांगतो. विज्ञान हेच परमतत्व आहे हे तू लक्षात घे. ब्रह्मविषयक ज्ञान हेच विज्ञान. त्या ज्ञानाचा उदय झाल्यावर मी मुक्त आहे, मी अमुक एका अवस्थेत आहे याचे स्मरण नसते. कोणताही संग नसतो, वृत्तीरूप मर्यादा नसते. चित्त सर्वतः गतिमान आणि मन सर्व काळ निसंकल्प व सतत गतिशील असते. व्यक्ती व तिचा आवर्तरूप व्यूह नष्ट होतो, तीच मुक्ती म्हणून जाणली जाते. ब्रह्म आणि मुक्ती यात भेद नाही. हे विज्ञान प्राप्त झालेल्या पुरुषाची बुद्धी शुद्ध होते. हे विज्ञान दुर्लभ आहे. याचा ज्ञाता म्हणजेच ब्रह्म साक्षात्कारी मनुष्य त्रैलोक्यात विरळा होय. तो माझे स्वरूप असतो. जीवामध्ये जेव्हा स्वाभाविक मौन उत्पन्न होते, तेव्हा तो मत स्वरूप म्हणजेच शिवस्वरूप होतो. माझी भक्ती ही त्या विज्ञानाची जननी आहे. ती भोग आणि मोक्ष अशा दोन्ही फले प्रदान करते. माझी भक्ती माझ्या कृपेनेच सुलभ होते. भक्ती 9 प्रकारची आहे. भक्ती आणि ज्ञान यात काहीही भेद नाही. भक्त आणि ज्ञानी अशा दोघांनाही नेहमी सुख मिळते. ज्याच्या हृदयात भक्ती नाही त्याला ज्ञानप्राप्ती होतच नाही. मी भक्तीला फार महत्त्व देतो. भक्ती म्हणजेच प्रेम, माझ्याविषयी वाटणारी आपुलकी व जिव्हाळा. मी भक्ताच्या अधीन राहतो याचे हेच कारण आहे. भक्ती प्रेमाच्या प्रभावाने मी जातीहीन मनुष्याच्या घरीही जातो. भक्ती 2 प्रकारची आहे, सगुण आणि निर्गुण. शास्त्रांनी प्रेरित आणि हृदयातून सहज प्रेमाने प्रकट होणारी भक्ती श्रेष्ठ होय. कामनेच्या पूर्तीसाठी केली जाणारी भक्ती कनिष्ठ मानतात. सगुण आणि निर्गुण या भक्ती प्रकारांमध्येही नैष्ठिकी आणि अनैष्ठिकी असे 2 प्रकार आहेत. नैष्ठिकी 6 प्रकारची आहे व अनैष्ठिकी एकाच प्रकारची आहे. त्यातही विहित आणि अविहित भेदाने अनेक प्रकार होतात. श्रेष्ठ मुनींनी भक्तीच्या सगुण आणि निर्गुण या दोन्ही अंगाचे 9 प्रकार वर्णन केले आहेत. ते असे: श्रवण, कीर्तन, स्मरण, सेवन, अर्चन, दास्य, वंदन, सख्य आणि आत्मसमर्पण. याची उपांगे पुष्कळ आहेत. तथापि या मुख्य प्रकारांविषयी थोडक्यात सांगतो, ऐक. माझ्या अवतार लीला, चरित्रकथा, पुराणे यांच्याविषयी आस्था ठेवून ते निरूपण भावभक्तीने
एकाग्र चित्ताने ऐकणे याला श्रवण म्हणतात. हृदयामध्ये मला पाहणे, माझ्या दिव्य जन्मकर्माचे चिंतन करणे, प्रीतीने माझे नाव उच्चारणे याला कीर्तन म्हणतात. मला सर्व व्यापक समजून सर्वत्र निर्भय राहणे, प्रत्येक वस्तुमात्रात माझे स्वरूप पाहणे याला स्मरण म्हणतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हृदय आणि इंद्रियांनी भगवंताची सेवा करणे याला सेवन म्हणतात. स्वतःला प्रभूचा दास समजणे, त्याच भावनेने भगवत सेवा आणि लोकसेवा करणे याला दास्य म्हणतात. आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार 16 उपचार अर्पण करून मज भगवंताचे पूजन करणे याला अर्चन म्हणतात. मंत्रोच्चारण करून आपल्या इष्टदेवास साष्टांग नमस्कार घालणे याला वंदन म्हणतात. आपल्या जीवनात जे काही बरे वाईट भोग भोगावे लागतात ते ईश्वराने आपल्या कल्याणासाठीच योजलेले असतात असा दृढ विश्वास ठेवणे याला सख्य म्हणतात. देहादिकांसह आपले म्हणून जे जे काही आहे ते सर्व मज भगवंताला अर्पण करून स्वतःला शून्य समजणे याला आत्मसमर्पण म्हणतात. दाक्षायणी ही नवविधा भक्ती, भोग आणि मोक्ष देणारी आहे. ही सर्व साधने मला अत्यंत प्रिय असून ती अनुसरल्याने ज्ञान प्रकट होते. माझ्या भक्तीची बिल्व सेवन आदी अनेक उपांगे आहेत, ती विचारांनी समजून घ्यावीत. माझी भक्ती हीच सर्वश्रेष्ठ आहे, ज्ञान आणि वैराग्य यांची जननी आहे. ही मुक्तीची स्वामिनी आहे. भक्ती योगाने सर्व कर्माचे फल मिळते, म्हणून भक्ती करणारे साधक मला नेहमीच प्रिय असतात. त्रैलोक्यात भक्ती हाच एकमेव सुखदायक मार्ग आहे. 4ही युगात हाच मार्ग मुख्य आहे. कलियुगात हा विशेष सुखद आणि सुविधाजनक आहे. जो माझी भक्ती करतो त्याला मी सर्व प्रकारे सहाय्य करतो, त्याचे दास्यत्व करतो, त्याच्या कल्याणार्थ अहोरात्र झटतो, त्याच्या सर्व विघ्नांचे निवारण करतो, त्याच्या शत्रूंना दंड करतो. हे देवी, मी भक्तांचा रक्षक आहे. भक्तांकडे माझे कधीही दुर्लक्ष होत नाही. कितीही विपरीत परिस्थिती असली तरी त्यांना सुखरूप तारून नेतो. मी भक्तांसाठीच काळाला दग्ध केले. सूर्यात वर त्रिशूळ उगारून धावलो आणि त्याला पळवून लावले. मी भक्तांसाठीच कुविचार करणाऱ्या व्यासांना नंदीकडून काशीतून हाकलून दिले. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, देवर्षी, रुद्रदेवांकडून भक्तीचे अगाध महात्म्य ऐकून सती फारच प्रसन्न झाली. तिने प्रेमाने नमस्कार केला. मग यंत्र, मंत्र, शास्त्र, धर्म व त्यांचे महात्म्य याविषयी जाणून घेण्याची इच्छा प्रकट केली. त्यामुळे भगवानांना फारच आनंद झाला. त्यांनी लोकोद्धाराच्या हेतूने सर्व शास्त्रांचे प्रेमपूर्वक वर्णन केले. पंचांगासहित तंत्रशास्त्र, यंत्रशास्त्र, भिन्न भिन्न देवेश्वरांचा महिमा, त्यांच्या भक्तीचे महात्म्य सांगणाऱ्या कथा, त्यांच्या भक्तांचा महिमा यावर विस्तृत निरूपण केले. वर्णाश्रम धर्म, राजधर्म, स्त्री पुत्रादिकांचे धर्म, तसेच वैद्यक शास्त्र, ज्योतिषशास्त्र, समुद्रदिकशास्त्र आदी अनेक शास्त्रांचे तत्वतः वर्णन केले. अशा प्रकारे एकमेकांशी सुसंवाद करत सर्वज्ञ सती आणि शिव यांनी हिमालयाच्या कैलास शिखरावर व अन्य स्थानी नाना प्रकारच्या लीला केल्या. अध्याय 23 समाप्त.